महायुतीच्या सर्व आमदारांना आज मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिले। ब्रेकफास्ट डिप्लोमसी पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी आमंत्रण देण्यात आले। आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महायुतीच्या आमदारांची चर्चा सुद्धा होणार आहे। शिवसेना आणि भाजपमधील संघर्षानंतर मनोमिलनाचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। आगामी निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना महत्त्वाच्या सूचना सुद्धा देणार आहेत, तर विधिमंडळ कामकाजासंदर्भातही चर्चेची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। जितेंद्र, हा चहापानाचा किंवा आपण म्हणून डिप्लोमसी जी ब्रेकफास्ट डिप्लोमसी आहे त्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या अनुषंगाने महत्त्व आहे। एक तर अंतर्गत झालेल्या कुरघोडी, त्यानंतर आगामी निवडणुका, आता सुरू असलेलं अधिवेशन, अनेक मुद्दे आहेत, अनेक कंगोरे आहेत। नक्कीच, कारण नुकत्याच पार पडलेले आणि काही ज्या निवडणुका पार पडणे बाकी आहेत अशा नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी महायुतीतीलच जे महत्वाचे घटक पक्ष आहेत म्हणजे भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये अंतर्गत वाद, संघर्ष आणि कुरघोडी देखील पाहायला मिळालेली आहे। मात्र आता निवडणुका पार पडलेल्या आहेत, दिलजमाई झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आता आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या रामगिरी या निवासस्थानी महायुतीच्या सर्व आमदारांसाठी जे आहे ते ब्रेकफास्टचं आयोजन केलेलं आहे, नाश्त्याचं आयोजन केलेलं आहे आणि या नाश्त्याला सर्वच महायुतीतील आमदारांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आता या निवडणुका संपलेल्या आहेत, मात्र काही आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील अजून कायम आहेत, ज्यामध्ये जिल्हा परिषद असतील आणि महानगरपालिका देखील असतील। या निवडणुकांना महायुती म्हणून कसं सामोरं जायचं याचा देखील चर्चा किंवा याचा देखील जे मार्गदर्शन आहे ते मुख्यमंत्री आणि जे उपस्थित आमदार असतील त्यांना करण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या जे नाश्त्याचं आमंत्रण आहे त्याला कोण कोण उपस्थित राहतं ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बरं, या सगळ्याचे अपडेट्स वेळोवेळी घेत राहू जितेंद्र। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्याचं।